पुणे. म्हणजे औरंगाबादला असा सीन होता की एक तर तुम्ही इंजिनियर होता नाही तर डॉक्टर होता, नाही तर तुम्ही काहीच होत नाही. अच्छा. तर मी इंजिनिअरही झालो, डॉक्टरही झालो आणि मी BSc घेतलं. ओके. तर ऑफकोर्स ते काही चॉईस नव्हता, तो मला घ्यावंच लागलं कारण मार्क नव्हते. हां. तर मग मला लक्षात आलं की आता आपण, मग मला असं स्वतःकडून अपेक्षा कमी कमी होत होते. अरे आपलं काय होणार काय होणार, म्हणलं चल आता आपण सेल्स करू, आज नाही तर उद्या काहीतरी तर चांगलं होईल, बरं. असा विचार करून मग मी सेल्सचा निर्णय घेतला. मग मधल्या काळात पुस्तकं वाचले, बरंच मला वाचायची आवड आहे. वा. आता थोडी कमी झाली आहे कामामुळे. येस. तर मला वाटलं ठीक आहे, थेरॉटिकली पण हे लोक सांगतायत, स्वतःच्या बायोग्राफीमध्ये सांगतायत की सेल्स इज द मोस्ट डिफिकल्ट जॉब. आणि तर मी म्हटलं ठीक आहे आपण सेल्सच करू, आपल्याला जे एक्सपोजर आहे. मला काही डेस्क जॉब नको आहे, बरोबर. ते मी रेशो ॲनालिसिस करेल, हं. मला ते आवडतं ठीक आहे, मी आवड म्हणून परस्यू करेल, पण मला तो जॉब नको. मग मी सेल्समध्ये गेलो. करेक्ट. आणि मग तिथेच करिअर चालू. हां, मग 6 वर्ष तिथेही मला ग्रोथ मिळाली. एक्झिक्युटिव्हपासून मी सिनियर मॅनेजरपर्यंत माझी ग्रोथ झाली. भारतात जेव्हा स्टार्टअप कोणाला माहितीही नव्हतं, त्यावेळेस ग्रुपॉन माहिती आहे का, अमेरिकेत एक कंपनी आहे, ऐकून आहे. येस. त्या कंपनी भारतात आली होती 2011 मध्ये. बरं. सो आय एम वन ऑफ द फर्स्ट 50 एम्प्लॉईज ऑफ दॅट कंपनी. Great. नंतर त्या कंपनीचं नाव नियर बाय झालं. हां. आणि मग अंकुर वारिकू तिचा हां. हां. तर अंकुर वारिकू म्हणजे आम्ही पहिल्या काही लोकांमध्ये आम्ही होतो. बरं. आय यूज टू रिपोर्ट हिम फॉर सम टाइम.